नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 43 किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक गृहिणींच्या खूप उपयोगाच्या आहेत. तर सुरुवात करूया. टिप नंबर 1. नारळामुळे पित्त आणि वातदोष दूर होतात. तसेच फिजिकल स्ट्रेंथ वाढवते, हाडांना निरोगी ठेवते. तसेच थायरॉईडचे कार्य योग्य प्रकारे करण्यास नारळ हे आपल्या उपयोगी आहे. टिप नंबर 2. मुळा किसून झाल्यावर त्याला पाणी सुटते. ते पाणी जर आपण तुरीच्या डाळीच्या आमटीमध्ये घातले तर त्याचा स्वाद डबल होतो आणि ती आमटी छान लागते. टिप नंबर 3. दुधातून तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. टिप नंबर 4. लोण्यात किंवा साजूक तुपात बटाटा काप तळले तर त्याची चव जाते. त्याकरिता कधीही हे काप तेलामध्येच तळावेत. टिप नंबर 5. तुरीच्या डाळीचे वरण लवकर आणि चांगले शिजण्यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडेसे तेल घालावे, म्हणजे डाळ चांगली शिजली जाते. टिप नंबर 6. तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधिक वेळ धुतल्यास त्यातील बी विटॅमिन नाहीसे होते. तसेच भात कुकरमध्ये न ठेवता तसाच करावायचा असल्यास भातात पाणी प्रमाणात घालावे, कारण जास्त पाणी घातले तर ते वर येऊन ते खाली ओसंडून जाते व त्यातील बी विटॅमिन कमी होते. टिप नंबर 7. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. टिप नंबर 8. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. टिप नंबर 9. खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. टिप नंबर 10. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. टिप नंबर 11. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. टिप नंबर 12. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2 वेळेस प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. टिप नंबर 13. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. टिप नंबर 14. हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होते. टिप नंबर 15. हिरव्या रंगाचा भाजीपाला उकडताना व शिजवताना तो लवकर शिजावा यासाठी भांड्यावरील झाकण काढून ठेवावे. टिप नंबर 16. थंडीच्या दिवसात साईचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणी घालावे, मग ते घुसळावे. ताकाचे भांडे ताक करतेवेळी गरम पाण्याने धुवून घ्यावे, यामुळे लोणी भांड्याला चिकटत नाही. टिप नंबर 17. टोमॅटो प्युरीसाठी लाल भडक टोमॅटो घेऊन ते गॅसवर 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. उकळून झाल्यावर साली काढून त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्या. टिप नंबर 18. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते. टिप नंबर 19. आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यांना किंचित मीठ लावून मग त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर ही पेस्ट चांगली राहते. टिप नंबर 20. टोमॅटो, मुळा, गाजर किंवा बीट टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे. टिप नंबर 21. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 22. डोळे चांगले राहण्यासाठी 1 ग्लास दूध, अर्धा चमचा बडीशेप, 4 ते 5 बदाम, अर्धा चमचा खडीसाखर हे मिश्रण तुम्हाला लागेल. एक्सपर्ट्सच्या मते बडीशेप, बदाम आणि खडीसाखरेचे मिश्रण डोळ्यांना नैसर्गिकरित्या चांगले ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे डोळ्यांची शक्ती चांगली राहते. हे मिश्रण नियमित दुधासोबत घेतल्याने डोळे चांगले राहतात आणि चष्म्याचा नंबर कमी होण्यास देखील मदत होते. टिप नंबर 23. सर्व वयोगटातील लोकांनी आवळा रोज खावा. यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. याशिवाय आवळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, बी, फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम देखील असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, पचनक्रिया सुधारते आणि मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. टिप नंबर 24. तीळ अनेक समस्या दूर करतात आणि मासिक पाळीच्या वेदना देखील कमी करतात. टिप नंबर 25. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. टिप नंबर 26. जेवण करून लगेच झोपी गेल्याने कान लवकर बधीर होतात.
टीप नंबर 27, पोटाचे अर्ध्याहून अधिक आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला कधीही हळू जेवण करण्याची सवय असायलाच हवी. टीप नंबर 28, लसूण भाजून मध आणि विनेगारमध्ये मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. टीप नंबर 29, लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. टीप नंबर 30, एक पोळी करताना पोळी झाल्यावर ती भाजताना तिला साजूक तूप लावले तर ती अधिक खमंग लागते. टीप नंबर 31, रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. टीप नंबर 32, दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. टीप नंबर 33, पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. टीप नंबर 34, केशर मिश्रित गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. टीप नंबर 35, जे मुलं जेवण व्यवस्थित करत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर बारीक करून मुलाला पाजली तर ते व्यवस्थित जेवण करायला सुरुवात करतात. टीप नंबर 36, ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा, समस्या नक्कीच दूर होईल. टीप नंबर 37, टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. टीप नंबर 38, कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. टीप नंबर 39, भाजीत फ्लॉवरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा खूप चांगला फायदा होतो. टीप नंबर 40, शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात. टीप नंबर 41, दह्यातील कोशिंबीर शिल्लक राहिल्यास संध्याकाळपर्यंत ती फसफसते, त्यासाठी कोशिंबीर करायची त्याच्या आदल्या दिवशी दही एखाद्या सुती कपड्यावर घालून ठेवावे, त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्यावर ते दही कोशिंबीरमध्ये घालावे. टीप नंबर 42, बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही, त्यासोबतच चव देखील चांगली लागते. टीप नंबर 43, पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एकसारखं असावं. कणिक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबावी, यामुळे हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. तर या आजच्या आपल्या सर्व टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.